बाहेरून आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, आज 11 जागांसाठी मतदान पार पडत आहे। बारामती, माढा यासह 11 जागांवर हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय। कशी तयारी सुरू आहे? माढा त्याचबरोबर बारामती या सर्वाधिक लक्ष लागलेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडणार आहे। आपण शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आहात। सागर, निश्चितच तिसऱ्या टप्प्याचं आज मतदान पार पडतंय। या तिसऱ्या टप्प्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागून आहे आणि या बारामती लोकसभा मतदारसंघात थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे। या मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी थेट लढत असल्यामुळे नेमकं कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून आहे। साधारणतः 2,500पेक्षा जास्त मतदान केंद्र या संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात आहेत। मी आत्ता शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानाबाहेर आहे। थोड्याच वेळात शरद पवार त्यासोबतच सुप्रिया सुळे हे घराबाहेर पडतील मतदानासाठी। साधारणतः 8 ते 8:30च्या सुमारास मतदानाचा हक्क हा सुप्रिया सुळे बजावणार आहेत आणि त्यानंतर त्या संपूर्ण मतदारसंघात गाठीभेटी घेणार असल्याची माहिती मिळते। मात्र आज ज्या पद्धतीने एकूण गेल्या 15 दिवसांपासून हा संपूर्ण जो प्रचार सुरू होता, आरोप प्रत्यारोप, एकूणच कौटुंबिक जी काही टीका एकमेकांवरती केली जात होती आणि आज हा संपूर्ण मतदानाची प्रक्रिया पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः बारामती लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहे। त्यामध्ये पुरंदर, भोर, त्यासोबत इंदापूर, एकूण हे सगळे 6 बारामती हे 6 विधानसभा मतदारसंघात 23 लाख मतदारांची संख्या आहे आणि आज हे 23 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। नेमका कुणाच्या बाजूने कौल असेल हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण ज्या पद्धतीने शरद पवार असू दे किंवा अजित पवार असू दे त्यांनी या 15 दिवसांमध्ये सभांचा धडाका लावला होता। एकूणच अजित पवारांकडून विकासाच्या मुद्द्यावरती ही संपूर्ण निवडणूक पुढे घेऊन गेले होते। त्यासोबतच शरद पवारांकडून सुद्धा एकूण केंद्र सरकारच्या काही योजना आहेत त्या नेमक्या कशा फसव्यात असा नक्कीच योगेश, आता